नमस्कार मंडळी, मी सविता. आजच्या या इव्हेंटमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा इव्हेंट खास आहे कारण वुमन स्पेशल क्रिएटर कलेक्टिव्ह इव्हेंट Google YouTubeने आयोजित केला होता सकाळी 9:30 वाजता BKCमध्ये. खरं तर आज 2 इव्हेंट आहेत त्यापैकी हा पहिला. खाणं-पिणं, गाणं सगळं काही झाल्यानंतर इथे नवनवीन क्रिएटर्स येतात आणि हीच ती खरी वेळ असते जिथे तुम्ही प्रत्येक क्रिएटर्सला प्रत्यक्ष भेटू शकता. नवीन इव्हेंट, नवीन क्रिएटर्स, नवीन ओळखी आणि प्रत्येक क्रिएटर्सकडनं वेगळं काहीतरी शिकण्याची संधी मिळते. पहिला इव्हेंट संपल्यानंतर लगेचच आम्ही डी.वाय. पाटील स्टेडियमकडे निघालो कारण तिथे आय-सी-सी वुमन वर्ल्ड कपची मॅच होती. ही मॅच बघण्याची संधी Googleने आम्हाला दिली त्याबद्दल Googleचे मनापासून आभार आणि YouTubeचे देखील. तिथे आम्ही व्ही-आय-पी एंट्रीमधून एंट्री केल्यानंतर पहिल्यांदा स्टेडियमचं दर्शन घेतलं कारण पहिल्यांदाच मी स्टेडियममधून मॅच बघत होती, ती देखील इतक्या जवळून. त्यामुळे हा अनुभव काहीतरी वेगळाच होता. ध्यानी-मनी नसताना सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काही चांगल्या घटना घडत असतील तर समजावं की आपण काहीतरी चांगलं काम केलं आहे आणि त्याचं हे फळ. मॅच सुरू होण्यासाठी बराचसा वेळ होता. तोपर्यंत आम्ही लंच करून घेतलं. अशा इव्हेंटमध्ये मी नवीन एखाद्या पदार्थाच्या शोधात असते की ज्याची रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करता येईल. लंच केल्यानंतर लगेचच मॅचला सुरुवात होणार होती. पण त्याचसोबत आयुष्मान खुराना यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळाली आणि मॅचला देखील सुरुवात होणारच होती. पण पावसाला काही हे सुख बघवलं नाही. बिचारा आधीमध्ये पडतच होता. त्यामुळे जवळपास 5 वेळा मॅच कॅन्सल करावी लागली. आय-सी-सी वुमन वर्ल्ड कप ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी Google YouTubeने मला दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि लगेचच मॅचला सुरुवात झाली. कसेबसे 5 ओव्हर झाले आणि अगदी मुसळधार पाऊस आला. बिनबुलाये मेहमानसारखा हा पाऊस पडत होता. त्याला काही आमचं सुख बघवलं नाही. मग संध्याकाळचं डिनर केलं आणि लगेचच घरी जाण्यासाठी निघालो. पण आजचा हा इव्हेंट माझ्यासाठी खूप खास, अविस्मरणीय आहे. वर्ल्ड कपची ही ट्रॉफी मी एखाद्या स्क्रीनवर नाही तर प्रत्यक्ष बघत होते याचा माझ्या डोळ्यावरच विश्वास बसत नव्हता आणि खरंच तर माझ्या सगळ्या व्ह्यूअर्स, सबस्क्रायबरचं मी मनापासून आभार मानते कारण तुम्ही आहात म्हणून मी आज इथे आहे.